तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। तर ब्लॉग्स बघताय ना, बघायलाच पाहिजे। आज आम्ही चाललो आहोत मावशीच्या पूजेला। तर तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नाचा ब्लॉग बघितला असेलच। बहिणीच्या खूप दिवस झाले, 26 एप्रिलला लग्न होतं। तर काही कारणास्तव तिची पूजा झाली नाही, तर ती पूजा आज आहे 15 मेच आहे ना। तर मग त्या पूजेला आम्ही चाललोय। तर तुम्ही पण पाहत राहा कसं काय काय होतंय ते। फ्रेंड, जाता जाता आम्ही पाणीपुरी पण खाणार आहोत। नाही देणार हे फसवले यांना, नाही देणार भेटणार। तर फ्रेंड्स, भेटूया आता आपण डायरेक्ट संतोष भेळ पाणीपुरी। तर तो लग्नाचा ब्लॉग कुणी पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा। आणि गपरे, आणि माझ्या भावाच्या लग्नाचे पण ब्लॉग कुणी पाहिले नसतील तर ते पण जाऊन बघा, छान आहेत। तर आता आपण भेटणार आहोत डायरेक्ट संतोष भेळ पाणीपुरी तळेगाव इथे, म्हणजे तळेगाव मध्येच राहत आपण। भेटूया पुढच्या सीन मध्ये डायरेक्ट तिथे गेल्यावर भेटू आपण। बाय। तू तर काही शूट करणार नाही असं वाटते मला। आता रे खाता नाही। तर इथे आम्ही आता जिची पूजा होती ना लग्नाची, तर तिला साडी घेण्यासाठी आलो होतो। साडी घेतली आम्ही आणि मग हा इथे शायनिंग मारते, काही छान नाही ते। तर आम्ही मग निघालो। तर इथे आम्ही जिची पूजा होती तिच्या सासरी येऊन पोचलो आहे। जस्ट पोचलो, हे मंडप दिसतोय ते तिचं घर आहे। तर इथे आम्ही आता जेवणासाठी आलो। बुफे पद्धत होती त्यांची। तर जेवण घेत असताना दक्षुनी व्हिडिओ काढलेला आहे। इथे सगळे जेवायला बसलेले आहेत। दक्षू काही सगळ्यात पहिलाच जेवला होता तो, आम्हीच राहिलो होतो जेवायचं। प्रिशाचे बघा काय नाटकं चालली तिकडून, नाटकी पोरगी। तर इथे आम्ही जेवण घेत होतो। इथे आम्ही जेवायला बसलेलो आहे। जेवण खूप छान होतं, मस्त होतं जेवण। मंचुरियन तर छान होते। दक्षुनी कधी न भेटल्यासारखे मंचुरियन खाल्ले। तर कधी न भेटल्यासारखे आईच्या प्लेटमधले, माझी सासू होती तिच्या प्लेटमधले, सगळ्यांच्या प्लेटमधले मंचुरियन खाल्ले। बघा इथं मजबूत खाऊन तो बसला होता। बघा मी त्याला बोलत होते ना, म्हणून त्याला राग आला होता। प्रिशू पण तेच खाते, मंचुरियनच खाते। ते छान टेस्टी होते, मला तर खूप आवडले। तर फ्रेंड्स, इथं आमचं आता जेवण चाललेलं आहे। जेवण बऱ्यापैकी होत आलं होतं। तर मग तुम्ही अशीच आमचे व्हिडिओ पाहत राहा। जर कोणी तिच्या लग्नाचा जर ब्लॉग कोणी पाहिला नसेल तर नक्की बघा। चला तर मग बाय बाय।